सर्वसाधारणपणे कोळेगाव परिसरात मे महिन्यामध्ये मिरची लागवड केली जाते. मात्र या पिकासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी विहिरींमध्ये पुरेसा पाणी साठा असणं गरजेचे आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी खालावल्यामुळे सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विहीर पुनर्भरण वेल रिचार्ज हा एक प्रभावी आणि शाश्वत उपाय ठरू शकतो. कोळेगाव हे गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत समाविष्ट असल्यानं कृषी विभाग भोकरदन आणि विश्वसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं विहीर पुनर्भरण विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी विशाल साबळे यांनी कोळेगावमधील सद्यस्थिती, मिरची पिकाची वाढती लागवड, पाण्याचे महत्त्व आणि विहीर पुनर्भरणाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नमस्कार, मी विशाल साबळे, सहाय्यक कृषी अधिकारी भोकरदन. आज आपण येथे विश्वसेवा फाउंडेशन कोळेगाव आणि कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण इथे एक छोटेखानी आपला एक प्रात्यक्षिक आणि एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पाणी आणि पाण्याचं महत्त्व आणि त्याच्यावरती उपाययोजना याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. यावर्षी आपल्या भारतीय हवामान खात्याने जवळपास 88 ते 90% दरवर्षीच्या सरासरीच्या पाऊस पडेल असं वर्तवले आहे. तर आज आपण कोळेगाव नगरीमध्ये आहोत. तर कोळेगावमध्ये जवळपास 30 ते 35% क्षेत्रावरती आज रोजी मिरची लागवड आहे. तर मिरची लागवड ही मुख्यत्वे आपल्या इथं एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये होते. आणि हा पूर्ण उन्हाळ्याचा कालावधी असल्यामुळं पाण्याची खूप गरज भासत असते. आणि बरेच शेतकरी आपल्या इथं शेततळे आणि विहीर हे 2 पाण्याचे स्रोत वापरत असतात. परंतु यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं आणि बऱ्याच बाष्पभवन झाल्यामुळं शेततळ्याचं पीक पाणी खालावलेलं आहे. परंतु आपला जो पाऊस पडणार आहे तो अगोदरच खूप म्हणजे सरासरीपेक्षा कमी पडणार असून आपल्याला ते पाणी जास्तीत जास्त साचून आपल्या विहिरीमध्ये म्हणजे त्याचा वापर कसा करता जाईल, त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेतलं जाईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्नील जंजाळ यांनी विहीर पुनर्भरणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. यामध्ये खड्ड्यांचे माप, योग्य प्रकारचे PVC पाईप, गाळण व्यवस्था, पाण्याचा प्रवाह आणि पुनर्भरणाची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्नील जंजाळ. आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत विहीर पुनर्भरण या घटकाचा तांत्रिक मार्गदर्शनाबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण कोळेगाव नगरीमध्ये विश्वसेवा फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या विहीर पुनर्भरण या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. विहीर पुनर्भरण घटक हा खूप महत्त्वाचा घटक आहे पाणी साठवणुकीसाठी. त्यामध्ये विहीर पुनर्भरणमध्ये 2 प्रकारचे खड्डे असतात. त्यामध्ये पहिला खड्डा असतो हा गाळण खड्डा किंवा साठवणूक खड्डा म्हणतात त्याला, आणि दुसरा खड्डा असतो हा शोष खड्डा. तर शोष खड्डा नंबर 2चा खड्डा असतो. आणि गाळण साठवणूक खड्डा हा आपला जे पाण्याचा अब्दाव असतो वावरातील हा तो अब्दाव डायरेक्टली आपला गाळण खड्ड्यामध्ये येतो. बघा 3 बाय 3 बाय 2 मीटर म्हणजे 3 मीटर लांबी, 3 मीटर रुंदी आणि 2 मीटर खोली असते. तर साठवणूक खड्ड्याला आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक 20 मीटरची चारी आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पाणी येण्यासाठी आपल्याला खोदायची असते. ठीक आहे. त्यानंतर त्या साठवणूक खड्ड्यामध्ये आपल्याला दगड धोंडे आपल्याला मोठाले आपल्याला त्याने तो खड्डा भरून घ्यायचा आहे. आणि ह्या खड्ड्याच्या वरच्या बाजूला एक सरी काढावी लागते. त्यामधून आपल्याला 6 इंचचा PVC पाईप हा आपल्याला याच्यातील पाणी आपल्याला शोष खड्ड्यामध्ये टाकण्यासाठी 6 इंचचा PVC पाईप 2 मीटर लांबीचा हा आपल्याला शोष खड्ड्यासोबत कनेक्ट करायचा आहे. आपला शोष खड्डा जो असतो हा जवळपास 2 बाय 2 मीटर म्हणजे 2 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 2 मीटर खोलीचा असतो. आणि याच्यामध्ये 4 प्रकारचे लेअर आपण ह्या शोष खड्ड्यामध्ये टाकतो. त्यामध्ये सुरुवातीला जो बॉटमचा लेअर जो असतो समजा तो असतो खडकाचा, ते म्हणजे तो 45 सेंटीमीटरचा खडीचा आपण थर टाकतो पहिला. 2 नंबरचा थर जो असतो समजा तो असतो
मोठ्या वाळूंचा तो असतो 45 सेंटीमीटरचा, आणि त्याच्या वरती तिसऱ्या नंबरचा जो थर असतो समजा तो असतो बारीक वाळूचा, तो पण असतो 45 सेंटीमीटरचा, आणि शेवटचा चौथा थर जो असतो हा विटांचा चुराचा असतो. ठीक आहे. शोष खड्ड्यातून आपल्याला बॉटममधून एक 4 इंची PVC पाईप हा आपल्या विहिरीमध्ये काढायचा आहे. म्हणजे साठवणूक खड्ड्यातील जे पाणी येणार समजा तो फिल्टर होऊन आपल्या बॉटममधून ते आपल्या विहिरीमध्ये ते पाणी आपल्याला जाणार, आणि आपला जो पहिलाच पाऊस पडतो त्यामध्ये आपली विहीर जवळपास 50 ते 70% यामध्ये भरल्या जाते, आणि आपल्याला संरक्षित सिंचनासाठी आपल्याला लोकांच्यापेक्षा लवकर आपल्याला पाणी ह्या विहीर पुनर्भरणाद्वारे आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. विहीर पुनर्भरणासाठी शासनाकडून विविध योजनांमधून उपलब्ध होणाऱ्या अनुदानाची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अमोल भोपळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. नमस्कार, मी अमोल भोपळे, सहाय्यक कृषी अधिकारी भोकरदन. विश्वसेवा फाउंडेशन कोळेगाव व कृषी विभाग भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्ताच आपण विहीर पुनर्भरणाविषयी माहिती बघितली. विहीर पुनर्भरण आपण करायचं असल्यास आपल्याला शासनातर्फे अनुदानसुद्धा भेटतं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपलं गाव असेल तर त्या योजनेतूनही आपण अनुदान मिळू शकतो. साधारणतः 20,000 रुपये अनुदान आहे, आणि जे गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नसेल त्यांना रोजगार हमी योजनाअंतर्गत सुद्धा लाभदेय आहे. कार्यक्रमादरम्यान कोळेगावचे माजी सरपंच पुंडलिकराव पाटील गावंडे यांनी विहीर पुनर्भरणाबाबत आपले अनुभव आणि मत व्यक्त केले. मी पुंडलिकराव पाटील गावंडे, माजी सरपंच कोळेगाव. गावातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आणि दुष्काळावर जर मात करायची असेल, शासनाने सुद्धा ठरवलेलं आहे की दुष्काळात जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, अशा शेतकऱ्यांना मी विनंती करू शकतो की आपल्याला पाणी वाचवायचं आहे आणि जास्तीत जास्त पिकं कशी घेता येतील याचा दृष्टिकोन ठेवून आपण सर्वांनी जास्तीत जास्त विहिरीचं पुनर्भरण कसं करता येईल, पाणी कसं अडवता येईल, पाणी कसं विहिरीत घेता येईल या दृष्टिकोनातून उपाययोजना करायची आहे. सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेन की आपण पुनर्भरणाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याची कृपा करावी. शेतकरी बांधवांना विहीर पुनर्भरणाची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी कृषी अधिकारी आणि विश्वसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित शेतात भेट देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले. यामध्ये खड्ड्यांचे मोजमाप घेणं, मार्कआउट करणं, पाईपची कटिंग करणं, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊन खड्ड्यांचे स्थान निश्चित करणं, तसेच खड्डे भरण्याची योग्य पद्धत याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. आपण बघताय इथं आपण एक 4 इंचचा पाईप टाकलेला आहे PVC, जेणेकरून जे जो गाळण खड्डा आहे आपला तो खड्डा दाखवा एक मिनटं. त्या गाळण खड्ड्यातील जे पाणी साठवणूक खड्ड्यातील पाणी या खड्ड्यामध्ये येणार, आणि या खड्ड्यामध्ये आपलं कसं असणार, आपण 45 सेंटीमीटर पहिला खडीचा लेअर येते याच्यामध्ये टाकणार. ठीक आहे. 45 सेंटीमीटर खडीचा लेअर टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती परत दुसरा लेअर जो राहणार आहे हा 45 सेंटीमीटर जाड वाळूचा आपण त्याच्या दुसरा लेअर घेणार, आणि तो पण एक 45 सेंटीमीटरचा असणार. त्यानंतर तिसरा लेअर जो असणार आहे 45 सेंटीमीटरचा तो बारीक वाळूचा आपण टाकणार याच्यामध्ये, आणि 15 सेंटीमीटरचा चौथा लेअर जो असणार तो आपण जो विटांचा चुरा जो असतो त्याचा टाकणार. यानं काय होणार, त्या खड्ड्यातलं पाणी या खड्ड्यामध्ये 6 इंची PVC पाईपद्वारे ह्या खड्ड्यात येणार, आणि वरून पाणी हे फिल्टर होत 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 खाली येणार, आणि ग्राउंडमधून हे पाणी नितळ पाणी आपल्या विहिरीमध्ये हे जाणार समजा. तर आपल्याला त्या खड्ड्याबद्दल सांगायचं झालं, तो खड्डा साठवणूक खड्ड्याची जे समजा लांबी रुंदी हे 3 मीटर लांबी, 3 मीटर रुंदी आणि 2 मीटर खोली त्या साठवणूक खड्ड्याची समजा. तर याच्यामध्ये आपण साधारण बघताय तुम्ही मोठ्याले दगड आणि दगड आपण टाकते, जेणेकरून जे येणारं पाणी समजा काडी कचरा पाणी पहिलं ह्या खड्ड्यामध्ये जाणार. या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर इथं आपण एक 6 इंची PVC पाईप टाकणार याच्यामधून ते पाणी या आपल्या शोष खड्ड्यामध्ये जाणार, आणि शोष खड्ड्यामध्ये गेल्यानंतर ते पाणी फिल्टर होऊन आपल्या विहिरीमध्ये जाणार. अशा प्रकारे आपण विहीर पुनर्भरणचं हे प्रॅक्टिकल बघतोय, आणि याचा फायदा भविष्यामध्ये जो पहिला किंवा दुसरं एक पाणी पडेल ह्या गावामध्ये सर्वात पहिली यांची विहीर भरणार, कारण की यांनी विहीर पुनर्भरण घेतलेलं आहे. आणि आपल्या भागामध्ये जरा पाणी म्हणजे बेसाल्ट रॉक असल्यामुळे लवकर पाणी आपलं जमिनीमध्ये मुरत नाही, पण विहीर पुनर्भरणमुळे लवकर पाणी मुरणार आणि यांचे लवकर विहीर भरणार, आणि यांना संरक्षित सिंचन हे भविष्यामध्ये त्यांच्या पिकासाठी उपलब्ध होणार. धन्यवाद. कोळेगाव येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल गावंडे
यांनी स्वतःच्या शेतात केलेल्या विहीर पुनर्भरणाच्या अनुभवांबद्दल माहिती दिली. तरी सर्व कृषी विभागाची टीम आपल्याला सहकार्य करते. आज दादाराव पाटील गावंडे यांच्या शेतावर आपण आज पुरणभरणचा कार्यक्रम केलेला आहे. आजच मी 2012-13 साली एक पुरणभरणचा कार्यक्रम केला होता. त्यावेळेस आपल्याला 12,000 रुपये अनुदान होतं. त्या टायमाला मी स्वतः एक 12-13ला आपल्याला दुष्काळ पडला होता. तर जूनच्या पहिल्याच हप्त्यात पाणी पडलं होतं साहेब. तर तुम्हाला सांगतो की पहिल्या हप्त्यात पाणी पडल्यानंतर त्यावेळी 1 ते 1.5 महिना पाऊस नव्हता पडला. पुरणभरण केलेलं मी प्रॅक्टिकल केलेलं आहे. आणि घनसावंगीचे BDO साहेब आपल्या शेतावर आलेले होते पुरणभरण पाण्यासाठी. आणि त्यांनी बघितलं ते पुरणभरण. त्यांनी सांगितलं खरोखर सक्सेस करून दाखवलं तुम्ही. पण त्यांचं मत मला कळालं सर की जूनच्या पहिल्या हप्त्यात पाऊस पडला, त्याच्यानंतर 1.5 महिना पाऊस पडला. पहिल्याच हप्त्यात आमच्या 15 ते 20 फूट पाणी विहिरीला आलं होतं, पुरणभरणचं पाणी. आणि त्या 15 ते 20 फुटा पाण्यात 1 एकर मिरची आम्ही सक्सेस करून दाखवली ती. गावातील प्रतिष्ठित नागरिक भागवत गावंडे यांनीही विहीर पुनर्भरणाचे महत्त्व आणि त्याचे दीर्घकालीन फायदे याबाबत आपले विचार मांडले. ठिकाणी आज विहीर पुनर्भरण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. दिवसांदिवस विहिरीची पाणी पातळी खोल होत चाललेली आहे. तर हे विहीर पुनर्भरण केल्यानंतर जे की पाणी पातळी खोल जाणार आहे, तर असाच एक अवकाळी पाऊस जर या ठिकाणी पडला त्यानंतर हे विहीर पुनर्भरण या ठिकाणी लगेच भरल्यामुळं या विहिरीला 1 ते 2 दिवसामध्ये पाणी येणार. पाणी आल्यामुळं जे की आपल्याला या ठिकाणी पाण्याची तूट भासणार आहे ती या ठिकाणी ती भरून निघणार आहे. आणि बाकी लोकांना जे विहिरीला पाणी जे येणार आहे जवळपास पाऊस पडल्यानंतर त्यांना 15 दिवसानंतर, काही लोकांना 1 महिन्यानंतर त्या ठिकाणी विहिरीला पाणी येणार आहे. म्हणजे विहीर पुनर्भरणाचा फायदा असा आहे की पाऊस पडल्या लगेच विहिरीला 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पाणी येणार आणि ते पाणी आपण आपल्या पिकाला या ठिकाणी वापरू शकतो. अशा प्रकारे कृषी सहाय्यक अधिकारी विशाल साबळे, स्वप्नील जंजाळ, अमोल भोपळे तसेच विश्वसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून कोळेगाव येथे विहीर पुनर्भरणाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पाणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अधिकाधिक शेतकरी विहीर पुनर्भरणाचा अवलंब करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब अडवा, विहीर पुनर्भरण करा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करा.